नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। कोरोना व्हायरस विरुद्ध आता जागतिक लढा सुरू झालाय। सर्व यंत्रणा अगदी डोळ्यामध्ये तेल घालून या जागतिक आपत्तीपासून आपलं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आता आपली जबाबदारी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं आवाहन जनतेला केलंय। तेव्हा या लढ्यामध्ये आपण सहभागी होऊ आणि जनता कर्फ्यूला 100% प्रतिसाद देऊ। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। संगमनेरचा आठवडे बाजार बंद असताना देखील भाजी विक्रेत्यांनी लावले स्टॉल। प्रशासन आणि भाजी विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक। निराधार महिलेला मिळाली प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 2 लाखांची आर्थिक मदत। महिलेनं केलं समाधान व्यक्त। नेवाशामध्ये मास्कचं वाटप करून नागरिकांची कोरोना विषाणू विषयी जनजागृती। आणि श्रीगोंद्यामधील 5 कोरोना संशयितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह। भारत बंदला प्रतिसाद द्या, वैद्यकीय अधिकाऱ्यांचं आवाहन।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। श्रीगोंदा तालुक्यातील 5 कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत आणि आणखीन एक दुबईवरून आलेल्या व्यक्तीची तपासणी करून अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय क्वारंटाईन वॉर्डमध्ये नमुने पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर यांनी दिली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील 5 कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत आणि तसेच एक दुबईवरून आलेल्या व्यक्तीची तपासणी करून अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये क्वारंटाईन वॉर्डमध्ये ठेवून नमुने पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर यांनी दिली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील आतापर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाहीये आणि जे संशयित रुग्ण होते त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये क्वारंटाईन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे। तिथे त्यांची तपासणी केली जाते। सर्व जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत। कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाहीये। सर्वांनी आपली काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। दरम्यान उद्या होणाऱ्या पूर्ण भारत बंदला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर यांनी नागरिकांना केलं आहे। 10 तारखेला आपण श्रीगोंदा तालुक्यातील अमेरिका आणि दुबईमधून आलेल्या 5 प्रवाशांना अहमदनगर जिल्हा येथील जिल्हा रुग्णालय क्वारंटाईन वॉर्डला शिफ्ट केलं होतं आणि त्यांचा तिथं घशातील स्राव घेण्यात आले आणि त्याचा निष्कर्ष आपल्याला कोरोना बाधित नाहीत असा आला। त्यामुळं एक सुटकेचा निश्वास आपल्याला म्हणता येईल। परंतु सर्व श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला असं आव्हान असेल की दिनांक 31 मार्चपर्यंत आपण कोणीही घराबाहेर पडू नये आणि गर्दी करू नये। त्यानंतर कोरोना विषाणू आपल्याला होऊ नये, बाधित होऊ नये म्हणून ज्या काही प्रिकॉशन्स आपल्याला काळजी घेण्यासाठी सांगितलेले आहे ते निश्चितपणे आपण घरी करायचे। आपण काळजी घेत असताना आपल्या हातांची स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यायचं आहे। त्यानंतर शिंकताना खोकताना रुमाल वापरायचा आहे। त्यानंतर आपण गर्दीच्या ठिकाणी अजिबात जायचं नाही। एवढ्या काळजी घेतल्या तर आपण निश्चितपणे कोरोना विषाणूचा फैलाव किंवा त्याचा जो काही आपल्या श्रीगोंदा तालुक्याला विळखा वगैरे येणार नाही याची दक्षता घेऊ शकतो। यामध्ये प्रशासनाला सर्व जनतेचं सहकार्य अपेक्षित आहे। त्यानंतर आपण काल एक दुबईमधून आलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेण्यासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयाला आयसोलेशन वॉर्डला पाठवलेला आहे। त्यांचा निष्कर्ष आपल्याला उद्यापर्यंत कळेल, तो पण आपल्याशी शेअर केला जाईल। तरी नागरिकांनी घाबरून न जाता प्रिकॉशन्स घेतली तर निश्चितपणे आपण 3rd स्टेज जी आहे अत्यंत भयानक इटलीमध्ये जो काही प्रकार आपण सगळे पाहत असाल ऐकत असाल तर तशी वेळ आपल्यावर येऊ नये याच्यासाठी सगळ्यांना घरी बसण्याचं आवाहन करण्यात येत आहे। त्यानंतर शासनाने जो काही जनता कर्फ्यू डिक्लेअर केलेला आहे तर तो उद्या 100% आपण यशस्वी करावा असं देखील आवाहन करण्यात येत आहे आणि दिनांक 31 मार्चपर्यंत आपण गर्दी अजिबात करणार नाही आणि जो काही सर्व दुकानं अत्यावश्यक सेवा सोडून बाकीचं बंद करण्याचं आवाहन केलेलं आहे तर ते आपण सगळ्यांनी बंद ठेवावं अशी अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा। कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जनसंपर्क असणारे पोलीस आणि परिवहन महामंडळाचे कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि मातोश्री राधा डी फार्मसी कॉलेज विरगाव यांच्या वतीनं करण्यात आलं। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच त्यांचा प्रसार होऊ नये यासाठी जनसंपर्क असणारे पोलीस आणि परिवहन महामंडळाच्या कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि मातोश्री राधा डी फार्मसी कॉलेज विरगावच्या वतीनं करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आणि अध्यक्ष वसंत मुंडे यांनी केलेल्या आवाहनानुसार अकोले येथे मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलंय। पोलीस ठाण्यामध्ये आणि परिवहन आगारामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या हस्ते सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलंय। यावेळी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, जिल्हा अध्यक्ष अनिल रहाणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वागचौरे, तालुका अध्यक्ष अशोक उगले, सचिव विद्याचंद्र सातपुते, इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष सचिन खरात, सुनील शेणकर, अल्ताफ शेख, अरुण कराड, प्राचार्य पल्लवी फलके, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कुंकर, भाजपचे नामदेव निसाळ आदी या ठिकाणी हजर होते। अकोले बस आगारामध्ये आगार व्यवस्थापक आव्हाड सचिन वागचौरे आदींच्या शुभ हस्ते मास्कचं वाटप करण्यात आलंय।
यावेळी मातोश्री राधा डी फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या पल्लवी फलके यांनी सॅनिटायझरचा वापर कसा करायचा याचं प्रात्यक्षिक करून दाखवलंय. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि मातोश्री राधा फार्मसी कॉलेज विरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं या मागील आठवड्यात सुद्धा आमच्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी अकोले शहरात जनजागृतीसाठी पत्रक वाटप आणि सॅनिटायझरचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. आज एक समाजाचा एक घटक म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघामार्फत सॅनिटायझर आणि मास्कचं वितरण अकोले पोलीस ठाण्यात PI जोंधळे यांच्या उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आलं. त्यांचा जनतेशी येणारा संपर्क आणि संसर्ग याची खबरदारी म्हणून या पोलीस बांधवांना मास्क आणि सॅनिटायझरचं वितरण निःशुल्क दोन्ही संस्थेच्या वतीनं करण्यात आलं. आणि अशाच प्रकारे अकोले पोलीस ठाणे आणि आगारात या अकोले बस डेपोमध्ये या सॅनिटायझर आणि मास्कचं वितरण आज करण्यात येणार आहे. संपूर्ण देशामध्ये कोरोना रोगाने थैमान घातले असून आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राधा फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून आज अकोले पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मास्क व सॅनिटायझर्स याचं वाटप करण्यात आलं. राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून मागील वेळेस राधा फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून आम्ही याचं पहिलं प्रात्यक्षिक या ठिकाणी केलं होतं. आज या ठिकाणी अकोला पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी यांना मास्क वाटप करून व सॅनिटायझरचं प्रात्यक्षिक दाखवून जे कर्मचारी यामध्ये सहभाग घेतात असे अकोले आगारातील वाहन चालक वाहक असतील यासाठी देखील आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाची एक सुरुवात आम्ही राज्य पत्रकार संघ व आंतरभारतीय रुरल एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून करत आहोत. सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही नेहमी काही ना काही थोडा वाटा उचलत असतो. याचा हा प्रात्यक्षिक या ठिकाणी आम्ही केला आहे. सचिन खरात, C24 तास, अकोले. नगर सोलापूर रोडवरती दरोड्याच्या तयारीमध्ये असणारी टोळी पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केली आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. नगर सोलापूर रोडवरती दरोड्याच्या तयारीमध्ये असणारी टोळी पोलिसांनी सापळा लावून पकडली आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे. अटल उर्फ अतुल उर्फ योगेश ईश्वर भोसले, सोन्या उर्फ लाल्या उर्फ राजेंद्र ईश्वर भोसले, पल्या उर्फ जमाल ईश्वर भोसले, संदीप ईश्वर भोसले, मटका उर्फ नवनाथ ईश्वर भोसले, ईश्वर गणा भोसले, जितेंद्र भोसले अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर नाजा नेहऱ्या काळे उर्फ सोमिना दिलीप काळे हा एकमेव फरार झालाय. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. संगमनेरचा आठवडे बाजार बंद असताना देखील भाजी विक्रेत्यांनी लावले स्टॉल. प्रशासन आणि भाजी विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक. निराधार महिलेला मिळाली प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 2 लाखांची आर्थिक मदत. महिलेनं केलं समाधान व्यक्त. नेवाशामध्ये मास्कचं वाटप करून नागरिकांची कोरोना विषाणू विषयी जनजागृती. आणि श्रीगोंद्यामधील 5 कोरोना संशयितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह. भारत बंदला प्रतिसाद द्या, वैद्यकीय अधिकाऱ्यांचं आवाहन. याच बरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.